तुमच्याबद्दल बोलण्यासारखं लई आहे, पण आता बोलायला मला बघत नाही. मी पुन्हा येईन. माऊली बांधावर गवत कापत होती. बाबाजीरावानं पाहिलं, धक्क्या परवाना हा हरामखोर तिच्या पाठीमागे गेला. पाठीमागे गेला, त्याला तहूल लागली माऊलीला कोणीतरी आपल्या पाठीमागून आलाय. पाठीमागून आल्यानं पाहिलं, अहो जवळ आला, त्यानं हरामखोरानं त्या मामेवलीच्या पदराला हात टाकला, पदर धरला आणि तसा सरळ सरळ वाढला. पाठीमागे त्या माऊलीनं वळून पाहिल्याबरोबर पाहत होता आपल्या गावच्या बाबाची बिनपिकाची गुजर. माऊलीनं विनंती केली, त्याला पदर घट्ट मुठीमध्ये धरला. पाटील पाटील सोडा ना, आपला सोडा ना. येडी झाली काय का गे भावाने? आणि आता तो पदर काय सोडायला हवाय? हो नका असं वगाळवाना वागू. तुमच्या लेकीची वयाची, तुमच्या लेकीच्या वयाची सोडा ना माझा पदर. का गे भावाने, तुला ठाव आहे का? अगं गावच्या बाईनं आणि गावच्या गाईनं आमची सेवा करणं कर्तव्याचे. आणि बापाचा नातं लावायचा नाही का? माऊलीच्या पदरावर हात टाकला. 12 वर्षाचा गणूजी धावत धावत आला आपल्या ताईपासून. बाबाजीला वेगळं करू लागला, बाबाजी पासून ताईला वेगळं करू लागला. लेकरू जवळ आला, झटापटी करू लागला. बाबाच्या घरानं 5 बोटं घेतली आणि लेकराच्या थोपडावर मारली सरळ सप. लेकराच्या तोंडातून रक्त बाहेर पडला. खळखळ खाली कोसळलं पोरगं. जागेवर काही क्षणासाठी बेशुद्ध पडलं. आणि 12 दिवसात ढवळ्या या मायमाऊलीच्या पदरावर या बाबाची हरामखोरानं पदरावर हात टाकला आणि निघून गेला. ढवला हात निघून गेला. अरे भिजलेल्या पाखरासारखा देह विहिरीच्या काठावर माऊलीचा गेला. जगायचं कोणासाठी, वागायचं कोणासाठी? माझा बाप रस्त्याने चालला तर रामराम केल्याशिवाय समाज त्याला कधी मोर जाऊ देत नव्हता. आता माझ्या आयुष्याची अशी राखरामुळे झालेली कळालं. माझ्या लेखाचं, माझ्या बापाचं काय होईल? बेशुद्ध पडलेला गणूची जागा झाला. विचाराचं मस्तकातलं थया थया विचार थैमान जागा झालं. ताई दिशेला नजर टाकली. आपली ताई कुठे पाहतो तो विहिरीच्या काठाला. त्याला कळून चुकलं आपली ताई कशासाठी गेली. समोर पाहिलं ताईला विहिरीच्या काठावर एक अर्ध किंकाळी मारलेली कारण नाही. ताई नाही. ताई तुला माझी शपथ आहे, ताई विहिरीमध्ये उडी टाकायची नाही. ताई तू विहिरीमध्ये उडी टाकली तर ताई माझ्या हातामध्ये रक्षाबंधनाला कोण राखी बांधेल का? नाही ताई नाही. गणूजी धावत धावत येईपर्यंत त्या माऊलीने स्वतःचा देह केव्हाच उचलला होता आणि केव्हाच विहिरीमध्ये झोपून दिला होता. गणूजी धावत धावत गेला. विहिरीच्या काठावर आपल्या ताईकडे पाहतोय आणि पाहत पाहत रडतोय, वा ताई वा वा वा. ताईला मोठं नाव पळवलं, तुलाही नाव पळवलं. ताई बाई सांगतो तुला विहिरीमध्ये उडी टाकू नका म्हणून घरला गेल्यावर आई बाबाला काय सांगू? ताई मी आधी आलो तुझ्या सगळ्या. लेकरू विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी 2 पावलं पुढे गेला, पण विचाराचा मस्तकातला एक विचार बदलला. लेकरू अर्धा पाऊल पुढे झालं. मागे झाल्याबरोबर आपल्या ताईला पुढत असलेल्या पाहून बोलू लागलं, नाही ताई नाही. ताई ताई तू एकटी का माझी बहीण? ताई तुझ्यासारख्या बहिणी या भारत वर्षामध्ये येत नाही, हजारो लक्षावधी. ताई असा कसा आत्महत्या करू ग? ताई आज माझ्या मनगटात बरं नव्हता म्हणून तुझ्या पात्रावर हात टाकलाय हरामखोरानं. पण ताई मी तुला या वक्ताला शब्द देतो, ताई तुझ्या पात्राकडे टाकलेला हात आणि तुझ्या देहाकडे जपवलेला पाय जोपर्यंत मी मुळापासून उपटून फेकून देत नाही ना, ताई तोपर्यंत तुझ्या समोर मी आत्महत्या करणार नाही. गावात गेलेले लेकरू वाऱ्यासारखी बातमी पसरली. गावागावातली माणसं विहिरीच्या काठावर आली आणि विहिरीच्या काठावर चितेला आगने डाग दिला गेला. अरे तिचा बाप होता पायात पायता न घालता सरळ धावत गेला तो सरळ लाल महालात. आमच्या वयवर्ष 17 वर्षाच्या राजांच्या मोर गेला. राजांच्या मोर गेल्याबरोबर राजांच्या समोर लोटांगण घातला. तसा राजांना बोलतो, राजबलांनी आव द्याव, राजबलांनी आव. राजा कोंपणाला शेत काढलं, राजबलांनी आवल्याने आव. राजाने गळ्यातली कवड्याची माळ हातात धरली आणि राजे फुटफुटले, जगदंब जगदंब. बाबा तुम्ही कोण गावचे, कोण गावचे? शिव शिव मी राजा गावचा. शिवारा एवढा तुझा दरबार दिसतो ना न्याव मागायला. आता संधीकडं सैतानच तर पोरा मला न्याव होती, मला न्याव.
येसाचे कंक नावाचा राजांचा एक सैनिक उभा होता. राजाने येसाची कंककडे पाहिलं आणि राजाने येसाची कंककडे पाहिल्याबरोबर येसाची कंकाला सरळ आवाज दिला, येसाची कंका, जो माय माऊलीच्या पदराकडे मारत आहे टंका, येसाची कंक तो फेरफार कैद करा आणि आमच्या समोर हजर करा. येसाची कंक यावे. येसाची कंकन हातात तलवार नाही घेतली, हातात ढाल नाही घेतली, खुटीचा दावा घेतला, तबेल्याचा घोडा काढला आणि घोड्याला सरळ सरळ टाच मारल्याने घोड्यांच्या टाचांचा आवाज. बांधावर लोक गवत कापत होती, पण काय करत होता? कोणीतरी आवाज दिला, ओ येसाजीराव, ओ रामराव सोयरे, रामराव, ओ या की दुपारची नेहरी करू जरा, या कांदा भाकर खाऊया. तुमचं चालू द्या. एक तर तुमच्या राज्यात इंटरनेट चालत नाही, त्याच्यामुळे माझ्या आयफोन मधला बाप फोन मधला ते मॅपही चालत नाही, त्याच्यामुळे मला काय तुमच्या गावाच्या बाबाच्या गावाचा राजवाडा सापडत नाही. मला त्याचा पत्ता सांगा. बाबाजीकडे आले वय आम्हाला ठाव होतं की सजराव त्यांच्याकडे तुम्ही येणार म्हणून. नाही कामगिरीच तशी ना. आता मार्बल फरशीचा चांगला नदीच्या पलीकडच्या अंगाला पांघरा बांधलाय, बाय पलीकडे. या सजरावानं पुन्हा टाच मारला. बाबाजीरावच्या दारात जाईपर्यंत कोणीतरी दारात गेला आणि खिडकीतून बोंबला लागला, बाबाजीराव अहो कांसात लपा, कांसात शिवाजी राजाचं धरण आलं, तुम्हाला लपा. शिवाजी राजाचं धरण आणि ते आमासनी त्याची हिंमत झाली कशी? आणि का रे तू त्याचा चाटो झाला का चमचा झाला? वर थोबारी होणार मला सांगा. अहो माझं सांगायचं काम होतं. अहो माणसाला सांगा म्हणून तुम्ही आमच्या तुला सांगा लागला काय माणसं तुम्ही? अहो कांसात लपा आहे का? आमचं इमानदारी आहे का? ए जा. तो निघून गेला ना आतमध्ये, बायकोला आवाज देतो, हा बाबाजीराव कवाड लाव, पटकून कवाड लाव. तोंडाला काय बघायची कवाड लावला? आणशी गेली, कवाड लावलं. येसाची कंक दारात आला. दरवाजाची बेल नाही वाजवली, कडी नाही वाजवली. त्याला माहिती होतं आतमध्ये हा त्याचं इंटरनेट लई खतरनाक होतं. घोड्याचे लगाम खेचले आणि खेचल्याबरोबर घोड्यांच्या टापांचा आवाज दरवाजावर तसा दरवाजावर उघडला. अरे येसाजीने बाबाजीला पाहिलं, बाबाजीने येसाजीला पाहिलं, तसा बाबाजीराव येसाजीला बोलून गेला, अरे येसाजी, अरे काय चाललंय काय हे? अरे काय पद्धत झाली का तुमची? त्या कवर वरता आमची. आपल्याकडे वेळ नव्हता, आय मीन्स नाही. त्याच्यामुळे येसाजीरावाने एकच केलं, जास्त वखत न घालता याच्या हातपाय दाव्याने भांडले, उचललं, गोड्या पालत्या टाकलं, त्याच्या बोकांनी येसाजी कंक जय हरी. लाल महालात राजांच्या बोल हजर केलं गेलं. राजांनी बाबाजीरावाला पाहिलं, बाबाजीरावानं राजांना पाहिलं. बाबाजीराव राजांकडे पाहून मस्तीतच हो, तो मस्तीत असलेला बाबाजीराव राजांना बोलतो, हे शिवाजी, अरे काय चाललंय काय? अरे काय रेत भीत आहे का नाही तुझ्या आई बापानी? हे शिकले का तुला? काय रे तुझं वय काय, माझं वय काय? अरे 45 वर्षाचे तुमच्या बापाचे वडिलाचे माणसं आम्ही. अरे काय वडील अरे माणसं कळतात का नाही? अरे शिवाजी तुझ्या अजून तो फाटा मिसरोड बी आला नाही, काय वडील अरे माणसं बी कळत नाहीत वय रे? वाह बाबाजीराव, वाह. काय करणार बाबाजीराव, तुमच्यासारख्या माणसाला जर लेकी बाळी कळत नसतील तर आम्हाला सुद्धा वडीलधारे माणसं समजून घ्यायचे नाही. बाबाजीराव आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही हेच करतात, हेच. आणि बाबाजीराव तुम्ही हिंदू धर्मातले असून, स्वराज्यातले असून जर तुमच्यासारखे माणसं हेच करू लागली तर आम्ही कैसे करावे? हे शिवाजी, तुला काय करायचं ते करायचं, घोड घालायचं ते घोड घालायचा. बादशाने आम्हाला पाटीलकी दिलेली, लय नाटक करायचं नाही, नाही तर धडापासून तो मस्तक उघडवला जाईल. येसाची कंकाच्या समोर हा बोलल्याबरोबर राजांची तळपायच्या मस्तकात गेली. येसाची कंकाला राजा बोलून गेले, येसाची कंका, या हरामखोराचा जो हात मायमाऊलीच्या देहाकडे झेपवला, खोपऱ्यापासून तोडून टाका आणि मायमाऊलीच्या देहाकडे त्याचा पहिला पाऊल उचलला ना, गुडघ्यापासून तोडून टाका. चौरंग कराय हरामखोराचा, चौरंगा. पुण्यांदा भविष्यात कोणाची हरामखोराची हिंमत नाही झाली पाहिजे माय माऊलीच्या पदराकडे वाकडी नजर करून पाहण्याची. नाक घासायला लागला बाबाजीराव. शिवाजी
ना घाचतो मान्य करतो तुमचं राज्य पण आज पण काल पण उद्या पण राजामध्ये हातपाय तोडू नका. राजा कडकड बांधायला राजा उंचची उंच टेकडावर दगड व्हायला माझे हातपाय कमी येतील. राजावर टाकाऊ माणसाला टिकाऊ करणारे तुम्हीच म्हणत असताना जे खडांची व्यंकटी सांगा मग आता कसं खटला. राजा बिचारण येतो. राजा बिचारण. राजा माफी. बाबाजीराव हा गुन्हा जर भविष्यात या शिवाजीकडून जरी झाला तर शिवाजी सुद्धा शिवाजीचा चौरंगाच करेल. बाबाजीरावचे तुकाराम महाराज बोलून गेले, परावी येणारे माऊली समान, परावी येणारे रखमाई समान. बाबाजीराव चौरंग. ज्या दिवशी आमची माय माऊली सुरक्षित राहील ना, हॅलो, त्या दिवशी आम्ही छाती ठोकून सांगू, विठोबाचे राज्य आम्हास नित्य दिवाळी. त्या दिवशी आम्ही छाती ठोकून सांगू, छत्रपतींचे राज्य आम्हास नित्य दिवाळी. त्या दिवशी आम्ही छाती ठोकून सांगू, रामकृष्णांचे राज्य आम्हास नित्य दिवाळी. पण आपली माणसं हरामखोर अशा काही लोकांना जाऊन मिळाली. आपलं स्वराज्य राहिलं बाजूला. 33 कोटी देव सुद्धा आपल्याला कमी पडायला लागले. 33 कोटी देव सुद्धा. म्हणून दुसऱ्या धर्मातल्या देवाच्या मोहर जाऊन आम्ही नवस करायला लागलो आणि त्यांच्या पुढे पाय घालायला लागलो. त्यांच्या नावाने आम्ही जत्रा भरायला लागलो. त्यांच्या नावाने नारळ फोडायला लागलो.